नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लातूर जिल्ह्यातच नाही, मराठवाड्यातच नाही, तर महाराष्ट्रात एक समर्थ नेतृत्व, एक पॉवरफुल नेतृत्व, एक चक्रव्यूह भेदणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते अभिमन्यू पवार यांचं करावं तेवढं कौतुक आणि अभिनंदन थोडं आहे. काय विचार आहेत, काय राष्ट्रभक्ती आहे, काय विकासाची दृष्टी आहे. आणि जेव्हा वीरशैव समाजाच्या अर्थात लिंगायत समाजाच्या सत्कारात ते म्हणतात मी स्टेबल आहे, कारण माझ्या एका बाजूला बसवराज पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील आहेत. आणि मित्रहो, माझ्या 70 वर्षाच्या कारकिर्दीत असा बहादर एकही नेता बघायला मिळाला नाही की ज्या नेत्यानं की होणार तर लातूर गुलबर्गा औसा मार्गेच रेल्वे होणार, रस्ता रेल्वे होणारच नाही. याला म्हणतात वाघ. कारण हे एरिया गबाळ्याचं काम नाही, कारण मी म्हणणाऱ्या लोकांना जे जमलं नाही ते अत्यंत ताकदीनं. आम्हाला आठवत आहे 5 वर्षापूर्वी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर शिरवानपाल निलंगा मार्गे गुलबर्गा रेल्वे नाही झाली तर सत्कार घेणार नाही असं सांगितलं होतं. आणि त्यावेळा हा सर्वे सुरू होता. दुर्दैवानं योगायोगानं आज ज्या पद्धतीनं आपले सुरेश अण्णा धस अकाचा अका याच्यावर बोलत आहेत आणि मूर्ख माणसं अशा एका बहादूर नेत्याला काहीतरी नाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे कुणालाही जमलं नाही. शंकरराव चव्हाणांना जमलं नाही, शिवराज पाटील चाकूरकरांना जमलं नाही, जे देवेंद्रजी फडणवीसाला जमलं नाही. आम्ही अनेक नेते पाहिले, पण हे होईल असं होईल म्हणले, पण होईल तर असंच नसता होणारच नाही. म्हणजे याला धाडस लागतं, याला कर्तृत्व लागतं, याला आत्मविश्वास लागतो. आणि तो आत्मविश्वास असलेला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मराठवाड्यातलाच नाही तर महाराष्ट्रातला नेता आम्हाला बघायला मिळाला. आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो औशाच्या मतदाराचे, आम्ही आभार मानू इच्छितो बसवराज पाटलांचे, कारण मी शेवटपर्यंत अभिमन्यू पवार यांना साथ देणार, यांच्या बरोबर राहणार. ते का म्हणाले की भारताच्या नकाशावर काय येणार, औसा रेल्वेमुळे येणार. जेव्हा लातूरच्या रेल्वेला ब्रॉडगेजचा प्रश्न शिवराज पाटील चाकूरकरांकडे लोक मांडत होते, त्यावेळेला चाकूरकर साहेब काय म्हणायचे की रेल्वे सीमेवर गरजेची आहे, रेल्वे देशात ह्या भागात गरजेची आहे. एवढा धाडस शिवराज पाटील चाकूरकर करू शकले नाहीत, जेवढा धाडस शंकररावजी चव्हाण करू शकले नाहीत, जेवढं धाडस विलासरावजी करू शकले नाहीत, जेवढं धाडस गोपीनाथराव मुंडे करू शकले नाहीत, तेवढं धाडस दाखवणारा एक अभिमन्यू, इतिहासातल्या अभिमन्यूपेक्षा सुद्धा महान पराक्रमी अभिमन्यू आज आम्हाला बघायला मिळतोय. आमचं भाग्य आहे की या लोकशाहीत असा एक नेता आहे की जो झालं तर हेच होणार, नसता दुसरं नाहीच होणार. आम्ही अनेक नेते पाहिले, ही होईल की ही होईल, शासनाला फिजिबल असेल ते होईल, पण असा म्हणणारा नेता याला दम लागतंय. आणि बोलत बोलत काय म्हणले पठ्ठे अभिमन्यू पवार की म्हणले औशाच्या प्रत्येक गावात निम्न तेरणा प्रकल्पाचं, औशा गावात घराघरात आणि नळानळावर, घराघरात नळ आणि नळानळाला पाणी, आताच 50 कोटी रुपये आणलेले आहेत. अरे ही ताकद लागते पैसा खेचून आणण्याची, ही ऊर्जा लागते, हे हिम्मत लागतं.
हे आत्मविश्वास लागतो। अहो खेडे खेडे शेतकऱ्याचं दुःख दारिद्र्य त्याच्या पायाला येणारे काटे आणि त्याचे अश्रूची फुले करण्याचा संकल्प करणारा नेता हा अभिमन्यू पवार आहे। खरं म्हणजे त्यांचा आदर्श देशातील लोकांनी घ्यायला पाहिजे, किंबहुना उद्या रोल मॉडेल म्हणून जगात त्यांचा नाव लौकिक होईल। कारण आमदारकीपेक्षा सुद्धा मोठं पद म्हणजे सीएम ऑफिस मधला माझं पद होतं, कारकून हे पद होतं। अरे इथं कारण हे आमदारकी चिल्लर आहे। आणि अशा एका बहादर नेत्याच्या पाठीशी येणाऱ्या काळात आपल्याला लातूर नाही, फक्त जिल्हाच नाही तर मराठवाड्याची महाराष्ट्राची भाजपची जबाबदारी द्यावी। विकासाची भगीरथी प्रयत्न करणारे भ्यास काहीच नाही, विलासराव काहीच नाही, कोणीच काही नाही, एकाच वाघ ते म्हणजे अभिमन्यू पवार। आणि त्यांच्या पाठीशी कोण आहेत? भाऊ आहेत, भाऊ, देवा भाऊ, जे एकदम पूर्ण ताकदीने उभा राहतात। आणि त्या ताकदीची किमया, त्या ताकदीची जादू, त्या जागतीचा चमत्कार अभिमन्यू पवार दिवसेंदिवस खुलत आहेत, फुलत आहेत, बोलत आहेत। पण आम्हाला राहून राहून वाटतं पवार साहेब रेल्वे औषधात झाली पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही। लातूरकडे तुम्ही लक्ष देतो म्हणला त्याबद्दल बी आमचं काही दुमत नाही, पण लातूरच्या जिल्हा आरोग्य रुग्णालयाचा प्रश्न का सुटत नाही? का तो जाणीवपूर्वक देशमुखांना अडचणीचं होईल म्हणून सोडवायचा नाही? आम्ही तुम्हाला खूप मानतो, कारण एवढ्या कमी वयात फक्त आम्ही शंकरराव भिसे पीए बघितले, गव्हर्नमेंटचे अधिकृत डेप्युटी कलेक्टर असलेले बघितले, खानापुरे बघितले। एवढा धाडस 8 वर्ष मुख्यमंत्री असणाऱ्या विलासरावजीने कधी असं म्हणलं नाही की कुणाच्या तरी पोटात कळ उठते। आम्ही तुम्ही हवेत आहात म्हणत नाहीत, तुम्ही सर्वांना हवेत 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 म्हणजे पाहिजेत। तुम्ही जमिनीवर आहात आणि जमिनीवर असणाराच माणूस एवढा आत्मविश्वासानं भारसानं तुम्ही कुणाच्या हक्कावर गदा आणत नाहीत। तुम्ही असं नाही म्हणत की जर तो मार्ग योग्य असेल तर तो करा, हा मार्ग योग्य असेल तर योग्य करा। आणि आणि बसवराज पाटील म्हणतात माजी मंत्री की खरोखर धन्य आहेत औषधकार, एका योग्य उमेदवाराला निवडून दिला। आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो बसवराज पाटील मुरुमकरांना की जे ते करू शकले नाही ते काम अभिमन्यू पवार यांनी केलं, ते मान्य करतात। पण अभिमन्यू पवार फक्त औषधाचे नाही, त्यांना मराठवाड्याची आणि महाराष्ट्राची येणाऱ्या काळात जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे। आणि म्हणणार नाही शेत रस्ते ही संकल्पना मूळ डवले यांची होती, अहो ते एक अधिकारी होते, विलासरावच्या काळात त्यांनी केले, पण खरे जनक कोण आहेत? नो डवले, वनले अभिमन्यू पवार। आम्ही म्हणणार नाही ते खोटं बोलतात, एक कर्तबगार माणूस, मूर्खासारखा माणसं म्हणतात जाणीवपूर्वक अभिमन्यू पवार यांनी उड्डाणपूल होऊ दिला नाही, नाही नाही ते आरोप करतात। अमित देशमुख त्यांनाच म्हणतात चमचे तुपाशी प्लेट उपाशी। आणि त्याच सभेत काय म्हणले की भ्रष्टाचाराचं औसा तो डायरेक्ट मुंबई ही लिंक आहे। आम्हाला अभिमान वाटतो अत्यंत निर्भयपणे, अत्यंत स्वाभिमानानं। आणि कसा लोकप्रतिनिधी असावा तर चक्रव्यूह भेदणारा, चक्रव्यूहाचे तुकडे तुकडे करणारा, अरे कोण बोलाल तर खबरदार म्हणणारा, पोटात कळ उठली तर पोट फाडू म्हणणारा अप्रसंगी असा एक नेता। आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो। देशात असा आमदार बघायला मिळाला नाही, कारण आमदारकी चिल्लर आहे। मी तर 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घराघरात पाणी, नळात पाणी, घराघरात नळ, अशा एक प्रकारचं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व शिवराज पाटील चाकूरकरांचे ते विचार की सर्वांगीण विकास झाला पाहिजे, समतोल विकास झाला पाहिजे, विकास हा सर्वांचा झाला पाहिजे।
एक तुपाशी बाकी उपाशी असं राहता कामा नयेत. आणि अशा परिस्थितीत अत्यंत निर्भयपणे अरे हे मस्ती नाही हो साहेब, हे करायला कर्तृत्व लागतं, हे करायला ताकद लागते, हे बोलायला सुद्धा धाडस लागतं. कारण लोकशाहीमध्ये हे बोलणं तोच बोलू शकतो की ज्याचा पाठीराखा हा कोण आहेत, देवेंद्रजी भाऊ आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही औशाचे आमदार त्यांची भाषणं ऐकल्यानंतर एक मनून भरून येत आहे, प्रसन्न वाटतंय. आणि आता कुणाची गरज नाही. या 5 वर्षाच्या काळात त्यांनी जे केलं ते अत्यंत म्हणजे देशात नोंद व्हावी असं आहे. कारण ते स्वतःच म्हणतात की मी आमदारकी माझ्या पुढे चिल्लर आहे. खरोखर धन्य आहे, आमदारकी चिल्लर आहे. काही लोक नाव ठेवतात, पण नाही, तुमच्या कर्तृत्वाला सलामच करावं लागेल. कारण तुम्ही शिरोपाल संभाजीरावांना डायरेक्ट चॅलेंज देण्याचं धाडस आजपर्यंत कोणी केलं नव्हता. पक्षाचेच आमदार ज्या पद्धतीनं धस हे तिकडं आकाचा आका आणि शोधत आहेत बोका. इथं कुणाच्याही दम नाही, कुणीही बोलू शकत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अभिमन्यू पवार इज पॉवर आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. खरोखर धन्य आहात अभिमन्यूजी, धन्य आहात की तुमच्यामुळं रेल्वे होणार, पाणी येणार, दिवे लागणार, सगळे प्रकाश तुमच्यामुळेच पडणार. फक्त आमच्या जिल्हा रुग्णालयाचं मात्र करू नका, कारण देशमुख नाराज होतील. असो, पुनश्च एकदा आमदारकी चिल्लर आहे म्हणणारे आणि झाली तर रेल्वे गुलबर्गा मार्गेच होणार, औसा गुलबर्गाच होणार, नसता नाही होणार. काय जादू आहे, काय आत्मविश्वास आहे. अहो दिलो तर मी ह्यालाच देईन, नसता देणारच नाही. हे म्हणणं सोपं असतं, कारण ते घरातून द्यायचं असतं. हे बी होईल ते बी होईल, हे लोकशाही मधलं आहे. ही तानाशाहीची भाषा ही शोभत नाही. पण आम्ही अभिमन्यू पवार यांना तानाशाही म्हणणार नाहीत, कारण खरे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. ते हवेत नाहीत, तर ते लोकांना हवे आहेत. त्यांना बोललं की त्यांचा इगो हार्ट होतो, त्यांना सहन होत नाही. ते म्हणतात लोकांच्या पोटात कळ येऊ लागली. कळ ये म्हणणं लागतंय का राजानं? अमित देशमुखाच्या प्रश्नाची उत्तर जाहीर द्या ना, का गप्पा बसता? त्याने येऊन म्हणले प्लेट उपाशी चमचे तुपाशी. आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी बोलले की औसा ते मुंबई भ्रष्टाचाराची पाईपलाईन आहे म्हणले. असो, पण सगळ्यात गबरू एकाच आमदार, तो म्हणजे पॉवर म्हणजे पवार, आणि ते म्हणजे अभिमन्यू पवार. धन्यवाद मित्र हो. आवडलं लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. आणि पुन्हा एकदा अतिस्टेबल होण्यासाठी अभिमन्यू पवार याला साथ देणं, तर हाताच्या फोडासारखं सांभाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. धन्यवाद, नमस्कार.